नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण मित्रांनो बघणार आहेत की जे आपण MCQची सिरीज चालू केलेली आहे. बघा, MCQची जी सिरीज चालू केलेली आहे ते आपण सातत्याने तशी चालू ठेवणार आहोत, जेणेकरून तुमचं काय होईल मित्रांनो, फायदा होईल. जर ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक मित्रांनो नक्कीच करायचं. लाईक करायला काहीच जात नाही. दुसरी गोष्ट, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल काय करून घ्यायचं आहे, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि काय डाऊट वगैरे वाटला तर कमेंटमध्ये नक्की विचारा. काय डाऊट असेल तुम्हाला तर कमेंटमध्ये नक्की विचारा. बघा, जास्त वेळ न घालवता आपण काय करूयात, व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, जो पहिला क्वेश्चन आहे, बघा पहिला क्वेश्चन आता व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. तुम्हाला जे प्रश्न आहेत ते प्रश्न प्लस आपल्याला कन्सेप्ट पण समजून घ्यायची. तर बघा, प्रश्न असा आहे की विच अकाउंटिंग कन्सेप्ट अज्युम्स दॅट बिझनेस हॅज सेपरेट एंटिटी फ्रॉम इट्स ऑनर. म्हणजे कोणती अशी अकाउंटिंग कन्सेप्ट आहे की त्याच्यामध्ये बिझनेस आणि ऑनर हे सेपरेट एंटिटी दाखवलं जातं. तर कोणती अशी कन्सेप्ट आहे, तर बिझनेस एंटिटी कन्सेप्ट. काय आहे, बिझनेस एंटिटी कन्सेप्ट. आता याच्यामध्ये तुम्हाला फक्त समजून सांगतो की याच्यामध्ये विषय काय आहे. बघा, याच्यामध्ये काय आहे, तर तुम्ही बिझनेसमध्ये जो पैसा लावला आहे, बघा बिझनेसमध्ये जो पैसा लावला आहे आणि तो ऑनर आहे ना, ऑनर आहे. तर हा जो ऑनर आहे, तर हा या बिझनेसमधील पैसा काढून स्वतःच्या एक्सपेन्सेससाठी, बघा स्वतःच्या एक्सपेन्सेससाठी यूज नाही करू शकत. ही याची कन्सेप्ट आहे. ही याची काय आहे मित्रांनो, कन्सेप्ट आहे की हा बिझनेसचा जो पैसा आहे ऑनरनं लावलेला, तो बिझनेसमध्ये जर प्रॉफिट वगैरे झाला किंवा बिझनेसमधला कोणताही पैसा हा ऑनर स्वतःच्या खर्चासाठी किंवा स्वतःच्या एक्सपेन्सेससाठी यूज करू शकत नाही. त्यालाच आपण काय म्हणतो, बिझनेस एंटिटी कन्सेप्ट. बरोबर. तर बघा, एक्सप्लेनेशनमध्ये दिलं आहे बघा, इट ट्रीट्स बिझनेस अँड ऑनर ॲज सेपरेट एंटिटी. असं ट्रीट केलं जातं की बिझनेस आणि ऑनर हे वेगवेगळे आहेत. हे काय आहेत, वेगवेगळे आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. पुढचा आहे बघा, दुसरा क्वेश्चन. बघा, अकॉर्डिंग टू गोईंग कन्सर्न कन्सेप्ट बिझनेस इज अज्युम्ड टू. बघा, जी गोईंग कन्सर्न कन्सेप्ट आहे याच्यामध्ये काय होतं, तर याच्यामध्ये काय होतं बघा, तर कंटिन्यू फॉर ॲन इनडेफिनेट पिरियड. म्हणजेच काय आहे, तर याच्यामध्ये काय होतं की बिझनेस हा इनडेफिनेट पिरियडसाठी कंटिन्यू फ्युचरमध्ये चालेल. कुठे चालेल, फ्युचरमध्ये कंटिन्यू इनडेफिनेट पिरियडसाठी बिझनेस आमचा चालेल. त्यालाच आपण काय म्हणतो, गोईंग कन्सर्न कन्सेप्ट. म्हणजे हे अज्युम केलं जातं आहे ना, असं अज्युम केलं जातं की बिझनेस हा फ्युचरमध्ये कंटिन्यू चालेल. त्यालाच आपण गोईंग कन्सर्न कन्सेप्ट असं म्हणतो. आता बघा, कंटिन्यू फॉर ॲन इनडेफिनेट पिरियडसाठी, तर त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलं आहे बघा, बिझनेस इज अज्युम केला जातो. बघा, काय केला जातो, अज्युम केला जातो टू कंटिन्यू इन फ्युचर. भविष्यामध्ये हा चालेल बिझनेस असं अज्युम केलं जातं. पुढं आहे बघा. बघा मित्रांनो, आपलं एक ॲप्लिकेशन आहे मित्रांनो, दीक्षा एज्युकेशन ॲप म्हणून. तर याच्यामध्ये आपण काय करतो, डेली, बघा याच्यामध्ये आपण काय करतो, डेली एक 25 क्वेश्चनची फ्री PDF आहे. त्याला काही चार्ज वगैरे नाही, फ्री PDF आहे. तर ती फ्री PDF डेली आपण 25 क्वेश्चन सिलेबस वाईज टाकतो आहे ना, सिलेबस वाईज 25 क्वेश्चन टाकतो आहे आणि फ्री PDF आहे ती आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो दिलेलं आहे. तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तोही जॉईन करून घ्या. त्याच्यावरती आपण इम्पॉर्टंट अपडेट देत असतो. तर बघा, जी ॲप्लिकेशनची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट गुगल प्लेवरती जर गेला आणि सर्च केलं, कदाचित दिसेल नाही दिसेल ॲप्लिकेशन नवीन असल्यामुळे, पण जर तुम्ही त्या लिंकद्वारे गेला तर तुम्ही डायरेक्ट गुगल प्लेवरती जाल आणि तिथून तुम्ही इन्स्टॉल करू शकता. ते झाल्यानंतर आपण काय करतो, एव्हरी संडे जे आठवडाभर जे PDF आपण टाकले होते ना, आठवडाभर म्हणजे 125 क्वेश्चन झाले असतील किंवा 150 क्वेश्चन झाले असतील, याची आपण एक टेस्ट ठेवतो. एव्हरी संडे आपण काय करतो, याच ॲप्लिकेशनवरती टेस्ट राहते, त्याचा अपडेट आपण टेलिग्राम चॅनलवरती देतो. त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. याचा अपडेट आपण काय करतो, टेलिग्राम चॅनलवरती देतो. त्यामुळे लिंक याच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ती लिंक तुम्ही जॉईन करून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला खरंच खूप म्हणजे खूप फायदा होईल. आणि या वर्षी किंवा या वर्षी म्हटलं, आता हे वर्ष संपतच आले, पण 2026मध्ये तुमच्या हातामध्ये सिलेक्शन पाहिजे, लेटर पाहिजे, बरोबर, सिलेक्शनचं लेटर पाहिजे. त्यामुळं हे लक्षात घ्या आणि गांभीर्याने थोड्याशा काही गोष्टी बघा मित्रांनो आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. बघा, पुढचा आहे क्वेश्चन. काय पुढचा क्वेश्चन आहे बघा, विच कन्सेप्ट रेकॉर्ड्स ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. म्हणजे कोणती अशी कन्सेप्ट आहे की रेकॉर्ड करते फक्त मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. आता याच्यामध्ये काय होतं बघा, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय, फक्त पैशाच्या स्वरूपात, फक्त पैशाच्या स्वरूपातच ट्रान्झॅक्शन मोजले जातात. त्याच्यामध्ये ओनली पैसा, फक्त मनी मेजरमेंट असतं, हे लक्षात घ्या. म्हणजेच आन्सर काय आहे, मनी मेजरमेंट कन्सेप्ट. बघा, याच्यामध्ये काय बघा, ओनली ट्रान्झॅक्शन मेजरेबल इन मनी आर रेकॉर्डेड. बरोबर, फक्त लक्षात घ्या की मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असं
कुठं तुम्हाला दिसलं तर त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, पैसा बोलत आहे ना, फक्त याच्यामध्ये पैसा बोलत आहे. मनी मेजरमेंट कन्सेप्टमध्ये काय होतं, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन जर आलं, ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, तर लक्षात घ्या की काय मनी मेजरमेंट कन्सेप्ट आहे. आता बघा पुढं आहे, बघा पुढं आहे ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट. बघा ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट स्टेट्स दॅट, म्हणजेच काय असतं ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट म्हणजे काय मित्रांनो, तर एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या शॉपमध्ये जाता, बघा एखाद्या शॉपमध्ये जाता, त्या शॉपमध्ये गेल्यानंतर ना तुम्ही ऑनलाईन पेमेंट करता. काय करता? ऑनलाईन पेमेंट करता. आता ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर तुमच्या अकाउंटमधून काय होतात, पैसे डेबिट होतात आणि पुढचा जो कोण आहे शॉपचा ऑनर, त्याच्या अकाउंटमध्ये काय होतात, क्रेडिट होतात. बरोबर. मग ॲट अ टाईम ह्या दोन गोष्टी झाल्या, एकातून डेबिट झालं, एकात क्रेडिट झालं. बरोबर. मग त्यालाच आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज टू इफेक्ट. बरोबर. म्हणजे जे ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट आहे, म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनला दोन इफेक्ट आहे. म्हणजे तुम्ही एक ट्रान्झॅक्शन केलं तर किती इफेक्ट होणार आहेत, दोन इफेक्ट होणार आहे, एकातून डेबिट होणार, एकात क्रेडिट होणार. हे लक्षात घ्या, एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज टू इफेक्ट. बरोबर. बघा एक्सप्लेनेशनमध्ये काय, इच ट्रान्झॅक्शन अफेक्ट्स टू अकाउंट्स. आता अजून एक गोष्ट मित्रांनो सांगतो की इथं मी तुम्हाला क्वेश्चनच्या सोबत समजून सांगतो की हा एक क्वेश्चन आहे आणि तुम्हाला समजून सांगतो. पण आपलं एक एम जे बीची आपली बॅच आहे त्याच ॲप्लिकेशनवरती, ती फक्त 499मध्येच आपण देतो आहे. त्याच्यामध्ये आपण सगळे सब्जेक्ट शिकवतो आहे मित्रांनो. तर ती तुम्ही ॲप्लिकेशनवरती जाऊन तुम्ही ती बॅच घेऊ शकता. त्याच्यामध्ये आपण अकाउंटचे आत्तापर्यंत 4-5 लेक्चर आत्तापर्यंत त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. मग त्याच्यामध्ये आपण कन्सेप्ट अगोदर समजून सांगतो की कन्सेप्ट काय आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये 25 क्वेश्चन आपण समजून सांगतो आहे. प्लस जसं हे तुम्हाला दिसते ना, याच पद्धतीनं प्रत्येक व्हिडिओमध्ये, म्हणजे अर्धा व्हिडिओ असेल तो कन्सेप्टचा असेल आणि अर्धा व्हिडिओ असेल तो 25 क्वेश्चन, म्हणजे ज्या कन्सेप्ट शिकवलं त्याच्यावरच 25 क्वेश्चन. म्हणजे लक्षात घ्या की किती तगडी तयारी तुमची होणार आहे, किती तगडी तयारी होणार आहे. जवळपास भरपूर ॲडमिशन त्याच्यामध्ये झालेलं आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ॲप्लिकेशनवरती जाऊन घेऊ शकता मित्रांनो. तर बघा पुढचं आहे बघा, अंडर कॉस्ट कन्सेप्ट असेट्स आर रेकॉर्डेड ॲट. आता कॉस्ट कन्सेप्टमध्ये असेट काय म्हणून रेकॉर्ड केली जाते, तर बघा परचेस प्राईज म्हणून रेकॉर्ड केली जाते. आता बघा इथं एक लक्ष द्या, बघा तुम्ही एक फ्लॅट घेताय, तुम्ही एक फ्लॅट घेतला. आता हे समजून घ्या, इथं तुम्हाला उत्तर वगैरे दिसते पण तुम्हाला कन्सेप्टच नाही समजली तर सगळं डोक्यावरून गेलं म्हणून समजा. बघा तुम्ही एक फ्लॅट घेतला आहे, तुम्ही फ्लॅट घेतला 50 लाखाचा. किती लाखाचा फ्लॅट घेतला? 50 लाखाचा फ्लॅट घेतला आणि त्या फ्लॅटला आता झाले 2 वर्ष. किती झाले? 2 वर्ष. आता 2 वर्षांनी साहजिक आहे या फ्लॅटची जी व्हॅल्यू आहे ते एकतर 60 लाख होईल, 70 लाख होईल. बरोबर. म्हणजे अशी वाढत जाईल. बरोबर. पण बघा ही जी 2 वर्ष झालेत किंवा मार्केट व्हॅल्यू ग्राह्य धरली जात नाही याच्यामध्ये. कशामध्ये? कॉस्ट कन्सेप्टमध्ये मार्केट व्हॅल्यू ग्राह्य धरली जात नाही. म्हणजेच काय, ज्यावेळेस त्याचं हे करायचं असतं, रेकॉर्डला ठेवायचं असतं, त्यावेळेस रेकॉर्डला 50 लाख म्हणून हे रेकॉर्डला ठेवलं जातं. हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही कितीही वर्ष झालं तर तुम्ही खरेदी कितीला केली होती तर तेच खरेदी रेकॉर्ड केली जाते, ना की मार्केट व्हॅल्यूच्या नुसार आता किती आहे ते म्हणजे ते चेक केलं जात नाही किंवा ते रेकॉर्डमध्ये पण घेतलं जात नाही. हे लक्षात घ्या. म्हणजेच काय, परचेस प्राईजच ठेवली जाते कॉस्ट कन्सेप्टमध्ये. तर इथे दिले बघा, असेट आर रेकॉर्डेड ॲट हिस्टॉरिकल कॉस्ट. हिस्टॉरिकल कॉस्ट म्हणजे काय, ज्या कॉस्टला खरेदी केलं होतं त्याच कॉस्टला, म्हणजे त्याच कॉस्टचं ते रेकॉर्ड ठेवलं जातं. हे लक्षात घ्या. आता बघा ॲक्युरल कन्सेप्ट हा प्रश्न LDC महाट्रान्सकोला आला होता, त्यामुळे नीट लक्ष द्या, एकदम व्यवस्थित लक्ष द्या. ॲक्युरल कन्सेप्ट म्हणजे काय, बघा ॲक्युरल कन्सेप्ट म्हणजे काय, बघा इन्कम अँड एक्सपेन्सेस रेकॉर्डेड व्हेन इनकर्ड. आता हे वाचून काही समजलं नसेल. बरोबर. हे वाचून काहीच समजलं नसेल, पण महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आता तुम्हाला व्यवस्थित एकदम कन्सेप्ट सांगतो, तुम्हाला फक्त व्यवस्थित बघायचं आहे. बघा ॲक्युरल कन्सेप्ट म्हणजे काय, आता मला सांगा, तुमची जानेवारीमध्ये तुमची सॅलरी झाली. जानेवारीमध्ये तुमची सॅलरी आहे म्हणजे तुम्हाला पे करावी लागते जानेवारीमध्ये. म्हणजे जानेवारीमध्ये तुम्ही एखाद्याला सॅलरी द्यायची तुम्हाला, पण चुकून काय झालं, फेब्रुवारीमध्ये त्याला ते पैसे दिले. तुम्ही काय केले, जानेवारीतले पैसे कशामध्ये दिले, कॅश तुम्ही कधी दिली, फेब्रुवारीमध्ये दिली. पण रेकॉर्डला ठेवताना फेब्रुवारीमध्ये पैसे दिले हे रेकॉर्डला ठेवत नाहीत. रेकॉर्डला ठेवताना जानेवारीमध्येच पैसे तुम्ही दिले हेच रेकॉर्डला ठेवलं जातं. त्यालाच आपण काय म्हणतो, ॲक्युरल कन्सेप्ट असं म्हणतो. आता खाली तुम्हाला समजेल, इन्कम अँड एक्सपेन्सेस रेकॉर्डेड. बघा इन्कम किंवा एक्सपेन्सेस रेकॉर्ड केला जातो व्हेन इनकर्ड. बरोबर. म्हणजेच काय, बघा इट इग्नोर्स कॅश टायमिंग. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. इथं काय इग्नोर केलं जातं, कॅशचं टायमिंग इग्नोर केलं जातं. म्हणजे कॅशचं टायमिंग तुम्ही फेब्रुवारीमध्ये दिला आहे ना, कॅशचं टाईम काय फेब्रुवारीमध्ये 1-2 तारखेला तुम्ही दिला आहे, हे इग्नोर केलं जातं. तुम्हाला याच्यामध्ये जानेवारीमध्येच ते रेकॉर्ड केलं जातं की जानेवारीमध्येच दिलेलं आहे म्हणून. त्यालाच आपण ॲक्युरल कन्सेप्ट म्हणतो. हे लक्षात घ्या.
पुढं आहे बघा मॅचिंग कन्सेप्ट. आता मॅचिंग कन्सेप्ट म्हणजे काय, नीट लक्ष द्या. मॅचिंग कन्सेप्ट म्हणजे काय, तर बघा याच्यामध्ये काय होतं, ती एक्सपेन्सेस अँड इन्कम, त्याला मॅचिंग कन्सेप्ट म्हणतो. म्हणजेच काय बघा, एक्सपेन्सेस आर मॅच्ड विथ रेव्हेन्यू, म्हणजे तुमचा जो एक्सपेन्स आहे आणि तुमचा जो रेव्हेन्यू आहे तो मॅच केला जातो, किंवा किती एक्सपेन्स झाला आणि किती रेव्हेन्यू आहे, बरोबर. त्याच्यावरून आपल्याला काय ठरवता येतं मित्रांनो, त्याच्यावरून प्रॉफिट ठरवता येतं. त्याच्यावरून काय ठरवता येतं, प्रॉफिट. म्हणजेच काय लक्षात आहे की मॅचिंग कन्सेप्ट म्हणजेच एक्सपेन्सेस अँड लॉसेस, त्याला काय म्हणतो आपण, मॅचिंग कन्सेप्ट, ते मॅच केलं जातं. आता बघा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. मॅटेरियलिटी कन्व्हेन्शन म्हणजे काय, मॅटेरियलिटी कन्व्हेन्शन म्हणजे काय, तर बघा ओनली मटेरियल इन्फॉर्मेशन इज डिस्क्लोज्ड. फक्त मटेरियल इन्फॉर्मेशन म्हणजे कोणते मटेरियल हे लक्षात घ्या. कोणते मटेरियल, तर बघा तुम्ही एखादी मशिनरी खरेदी केली, बघा मशिनरी खरेदी केली तर म्हणजे मोठमोठ्या गोष्टी एकदम म्हणजे खूप महागड्या गोष्टी, तुम्ही एखादी मशिनरी खरेदी केली, तुम्ही लँड खरेदी केली, तर त्याला आपण काय म्हणतो, मॅटेरियलिटी कन्व्हेन्शन म्हणतो. म्हणजेच काय बघा, ओनली मटेरियल इन्फॉर्मेशन, जी मटेरियलची इन्फॉर्मेशन आहे, मोठ्या मोठ्या गोष्टी याच्यामध्ये लक्षात घ्यायचे बघा. इनसिग्निफिकंट आयटम कॅन बी इग्नोर्ड. जे इनसिग्निफिकंट आयटम आहेत ते इग्नोर केले जातात याच्यामध्ये. ओनली मटेरियल इन्फॉर्मेशन हे डिस्क्लोज केले जातात त्याच्यामध्ये. पुढचं आहे बघा, विच कन्व्हेन्शन अलाउज फ्लेक्झिबिलिटी इन अकाउंटिंग. म्हणजे कोणतं असं कन्व्हेन्शन आहे ती अकाउंटिंगमध्ये लवचिकता आणतं किंवा फ्लेक्झिबिलिटी आणतं. तर कोणतं कन्व्हेन्शन आहे, तर बघा मटेरियलिटी आहे. म्हणजे कारण बाकीच्या गोष्टी इग्नोर केल्या जातात आणि मोठ्या मोठ्या गोष्टी त्याच्यामध्ये दर्शवल्या जातात, म्हणून काय मटेरियलिटी हे आहे. बघा इथं दिलं आहे, इट अलाव इग्नोरिंग ट्रायव्हल मॅटर्स. आणि लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, बघा विच कन्सेप्ट हेल्प्स इन असर्टिंग ट्रू प्रॉफिट. म्हणजे कोणती कन्सेप्ट आहे की त्याच्यामध्ये असर्टन होतं की प्रॉफिट खरं झालं आहे म्हणून, म्हणजे प्रॉफिट आहे. आत्ताच आपण बघितलं मॅचिंग कन्सेप्ट, त्याच्यामध्ये काय होतं, एक्सपेन्सेस आणि रेव्हेन्यू मॅच केला जातो, बरोबर. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला काय कळतं मित्रांनो, तर त्याच्यामुळे आपल्याला प्रॉफिट समजतं ना, की बाबा एक्सपेन्सेस किती झाला, रेव्हेन्यू किती झाला, मग प्रॉफिट किती झाला, हे पण त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं समजतं. मी आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक तुम्हाला 100% करायचं आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला खरंच अजून काहीतरी लाईफमध्ये करायचं आहे, तर तुम्हाला एकच ॲप्लिकेशन कामी येणार, दीक्षा एज्युकेशन. काय, दीक्षा एज्युकेशन हेच ॲप्लिकेशन. याच्यावरती फ्री कंटेंट खूप आहे मित्रांनो. तुम्हाला जर पेड घ्यायचं नसेल तर नका घेऊ, पण फ्री कंटेंट तरी यूज करा, हे खूप महत्त्वाचं आहे. बघा याच्यामध्ये मी एक म्हणू शकतो की नो फ्री प्रमोशन, ओनली दीक्षा एज्युकेशन, एक लक्षात घ्या. त्यामुळं हे लक्षात घ्या आणि मित्रांनो, आणि अभ्यास कंटिन्यू करत राहा आणि टचमध्ये राहा. 100% तुमचं सिलेक्शन झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.